श्री स्वामी समर्थांची कर्मभूमी असलेल्या अक्कलकोटमध्ये नगर परिषदेच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्याच गुरुवारी शहरातील सर्व मांस विक्रीची दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली. अक्कलकोट नगर परिषदेनं दर गुरुवारी शहरात मांस विक्री बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला होता. या ठरावानंतर पहिल्याच गुरुवारी शहरातील मांस विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि शहराची धार्मिक पवित्रता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर 5,000 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद नगर परिषदेनं केली आहे. स्वामी भक्तांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून मांस विक्रेत्यांनीही धार्मिक श्रद्धेचा मान राखत स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहेत. या निर्णयामुळे अक्कलकोट शहरात दर गुरुवारी आता पूर्णपणे मांसयुक्त वातावरण राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी मिलन मल्लाप्पा कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष अक्कलकोट नगर परिषद. कालच आम्ही सर्व सदस्यांनी एक निर्णय घेतला होता. शहरात मांस विक्री बंदीचा, दर गुरुवारी मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला अनुसरून आज गुरुवार सकाळी आमचे नगरसेवक आरोग्य सभापती अविनाश मडिखंबे यांनी तसेच अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नू कोरबू यांनी शहरात सगळीकडे फेरी मारून मांस विक्री बंदी झालेली आहे का नाही किंवा सगळे दुकान बंद आहेत का नाही याची पडताळणी केली. त्याचप्रमाणे सर्व दुकान मांस विक्रेत्यांनी ह्या निर्णयाला प्रचंड प्रतिसाद देऊन सकाळपासून सगळेच दुकानं बंद आहेत. या निर्णयाचं त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. तसेच शहरातील भक्तांनी आणि परगाव राजभरातून येणाऱ्या भक्तांनी या निर्णयाचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. येणाऱ्या काळात आज गुरुवार पहिला गुरुवार असल्यामुळे मांसबंदी विक्री दुकान बंद आहेत. हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा कायमस्वरूपी निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करायला लावणार आहे आणि स्वतः सर्व दुकानदार या निर्णयाचं स्वागत करून दुकान बंद ठेवलेलं आहेत. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अक्कलकोट, सोलापूर.